वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक आणि वनसेवकांची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। वनसेवकाचं जे पद आहे हे गट संवर्गातलं आहे, नव्याने निर्माण करण्यात या ठिकाणी आलं आणि वनरक्षकचं जे पद आहे हे गट क आहे। तर वनसेवक मध्ये जे शैक्षणिक पात्रता लागणार आहे 10वी 12वी पास लागणार आहे आणि वनरक्षक मध्ये जे शैक्षणिक पात्रता लागणार आहे ते 12वी पास यामध्ये लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये। आणि जागांचा जर आपण विचार केला तर वनरक्षक मध्ये सध्याच्या कंडिशनला 966 जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे आणि वनसेवक मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 12,991 जागा शासनाने निर्णय या ठिकाणी म्हणजे शासनाने जागा या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत। लक्षात ठेवा, नव्याने ह्या जागा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहे। नेमक्या वनरक्षकची भरती कधी निघणार आहे, वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल तुम्हाला मेन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल, आणि या संदर्भात ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोण निवड आहे, लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया आणि आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाचा नियोजन कशा प्रकारे करायचा, आपल्याला अभ्यास कशा प्रकारे करायचा याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि भरती कोणत्या महिन्यापर्यंत पडणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर पहा सध्याच्या कंडिशनला वनरक्षक मध्ये 966 जागा रिक्त आहे। तर कुठे किती जागा रिक्त आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे की आपल्या इकडे किती जागा आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे चंद्रपूर वनवृत्तावर आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या टोटल जागा रिक्त आहे तर त्या ज्या विद्यार्थी मित्रांनो 43 जागा रिक्त आहे। त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 104 जागा रिक्त आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये 96 जागा रिक्त आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये 221 जागा रिक्त आहे ज्या की सर्वात चांगले आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 67 जागा रिक्त आहे, पुणे जिल्ह्यामध्ये ज्या 5 जागा रिक्त आहे, धुळे जिल्ह्यामध्ये 219 जागा रिक्त आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये 8 जागा रिक्त आहे, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये जिल्ह्यामध्ये 33 जागा रिक्त आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 130 जागा रिक्त आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये 39 जागा रिक्त आहे। तर सर्वात जास्त ज्या जागा रिक्त आहे तर त्या यावर्षी अमरावती जिल्ह्यामध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहा वनसेवकचं जे पद आहे हे गट संवर्गातला पहिल्यांदा ही भरती या ठिकाणी निघणार आहे। पहिले वनरक्षकांची भरती निघणार आहे, त्यानंतर वनसेवकांची भरती निघणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर वनसेवकचं जे पद आहे हे गट संवर्गातला आहे। यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600च्या दरम्यान भेटणार आहे आणि वनसेवक पदामध्ये जे वयमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत पाहायला भेटणार आहे, कारण गट संवर्गातलं पद आहे। आणि वनसेवक पदामध्ये जे शैक्षणिक पात्रता फक्त 10वी आणि 12वी पास सांगितलं आहे। जास्त जर तुमचं शिक्षण झालं असेल तर फॉर्म भरता येणार नाही, कारण की उच्च शिक्षित यामध्ये लागणार नाही, त्यांनी शासन निर्णयामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवक मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे नव्यानं पद निर्माण करण्यात आलेलं आहे। अजूनही त्यामध्ये या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी जाहीर करण्यात नाही आलं की बा यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, पण पेपर होऊ शकते, कारण की सरळ सेवेने ही भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे। गट संवर्गातली पद आहे, त्यामुळे पेपरचा जो अभ्यासक्रम असणार आहे सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता असणे, मराठी व्याकरण, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामर, हा काही वनरक्षक सारखा सिलेबस आपल्याला पाहायला भेटू शकते। ठीक आहे, तर आपली जी तयारी हे आपण या ठिकाणी चालू ठेवा। आणि त्याचबरोबर जर पाहिलं आपण या ठिकाणी यामध्ये ग्राउंड संदर्भात काही अपडेट यामध्ये नाही आहे की यामध्ये ग्राउंड होणार आहे की नाही होणार आहे। ज्यावेळेस जाहिरात पडणार आहे त्यावेळेस आपल्याला स्पष्ट कळणार आहे की यामध्ये काय काय आहे याबद्दल। ठीक आहे, सध्याच्या कंडिशनला ज्या जागा आहेत त्या निर्माण या ठिकाणी करण्यात आल्या शासनाद्वारे, म्हणजे 12,991 जागांसाठी, कारण की याच्या अगोदर शासन निर्णय आलाय। आता वनरक्षक मध्ये जर पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक मध्ये 12वी पास आहे, वयमर्यादा 18 ते 37 वर्षापर्यंत राहते आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असेल तर 5 वर्षे सूट आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये जे निवड प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या काय असणार आहे, यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे। TCS कंपनी पेपर घेते, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, अशा प्रकारे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 120 मार्काचा पेपर राहते। 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि पेपरसाठी जो टाइम भेटणार आहे 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम राहते आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या
यामध्ये गणिताचा विषय मेनने आणि पासिंगचा जर आपण विचार केला 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुणा 120 मार्काचा पेपर असणार आहे, 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, मग तुम्ही कोणती कॅटेगरी असा, SC ST OBC WS NT VJ ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी असा तर आपण पेपर पास राहतो, आपण आपल्याला ग्राउंडसाठी बोलावल्या जाते। एक लक्षात ठेवा 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर ठीक। विद्यार्थी मिळून आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, जे ज्यांना सुद्धा वनरक्षक मध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर विद्यार्थी मिळून आपल्याला एवढं मोठं वाचल्यापेक्षा जे काही इम्पॉर्टंट आहे तेच तुम्ही या ठिकाणी वाचा, कारण की आता वॅकन्सी लवकर या ठिकाणी निघणार आहे। वनरक्षक मध्ये जे काही प्रश्नपत्रिका संच झालेले आहे तर ते तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, कारण की त्याच्या रिलेटेडच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। कारण की एवढ्यामुळे पुस्तकातून जे विद्यार्थी मिळून अभ्यास करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर जे इम्पॉर्टंट आहे तेच वाचा। जे वनरक्षकचं जे पेपर आहे हा TCS कंपनी घेते आणि TCS कंपनी काय करते, जे मागील प्रश्नपत्रिके संच झालेले आहेत त्याच्यातले प्रश्न काय रिपीट या ठिकाणी करते, एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहेत त्या तुम्ही वाचून काढा, कारण की 2023 मध्ये जास्त पेपर झाले। तर प्रश्नपत्रिका संच आपल्याजवळ आहे 2023 मध्ये जेवढं काही शिफ्टमध्ये प्रश्नपत्रिका संच आहे सर्व शिफ्टच्या प्रश्नपत्रिका संच आपल्याजवळ आहे आणि ते मी तुम्हाला देणार आहे निशुल्क, कारण की तुम्ही आपला व्हिडिओ पाहता म्हणून तुम्हाला ते निशुल्क देणार आहे। 1 रुपया सुद्धा कोणाचं जवळून घेतला जाणार आहे। तर तुम्हाला करायचं काय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले टेलिग्राम ग्रुपची, जॉईन करून घ्या आणि त्याच्या अंदर जे विद्यार्थी म्हणून आपण वनरक्षकमध्ये 2019 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका संच टाकलाय, 2023 मध्ये ज्या शिफ्टमध्ये प्रश्नपत्रिका संच झाला मोठा प्रश्नपत्रिका संच आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी टाकलेला आहे। तर मोबाईलच्या माध्यमातूनच तुम्ही या ठिकाणी अभ्यास वगैरे करू शकता, एक लक्षात ठेवा निशुल्क भेटणार आहे तुम्हाला, 1 रुपया सुद्धा कोणाजवळून घेतला जाणार नाही आहे ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तयारी करा आणि त्याचबरोबर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर वनरक्षक भरतीमध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 आहे, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना, महिला उमेदवारांसाठी उंची 145 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर अशा प्रकारे आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग मारायचे 17 मिनिटांमध्ये, जसजसा तुमचा टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 3 किलोमीटर रनिंग आहे 12 मिनिटांमध्ये मारली तर आपल्याला 80 मार्क भेटणार आहे, पैकीच्या पैकी जसजसा टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। अशा प्रकारे ग्राउंड असणार आहे। हे ग्राउंड झाल्यानंतर 15 दिवसांना आणखीन टेस्ट आहे, ते पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर चालणे 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालणे 4 घंट्यामध्ये। तर अशा प्रकारे प्रक्रिया आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कधी निघणार आहे। सध्याच्या कंडिशनला वनसेवकांची भरती निघणार नाही, सध्याच्या कंडिशनला वनरक्षकची निघणार आहे, त्यानंतर वनसेवकांची येणार आहे। तर जे 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार एका व्यक्तीने त्या ठिकाणी वन मंत्र्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही जी घोषणा केली होती की वनरक्षकचे ज्या 960 जागा आहेत त्या आम्ही भरणार आहे, कधीपर्यंत काढणार आहे, तर त्यावर जे वनमंत्री गणेश नाईकांनी जे उत्तर दिलं आहे तर वन विभागामध्ये सध्या स्थितीत वनसेवकांची पदे निर्माण झालेली नाही आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29/7/2025च्या शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदूनामाली प्रमाणित करण्याची कार्यवाही संबंधित वन वृत्त स्तरावर या ठिकाणी सुरू आहे। तर अशा काही त्यांनी रिप्लाय दिला, काम जे विद्यार्थी मिळवणं चालूच आहे सध्या। आता भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की कधीपर्यंत निघणार आहे वनरक्षकची भरती, तर विद्यार्थी मिळवणं जवळपास जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत निघण्याचे पुरेपुरे दाट चान्सेस आहे। जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत निघू शकते वनरक्षकची भरती। आपली तयारी या ठिकाणी चालू ठेवा, कारण की वनरक्षक भरती 3-3 वर्षांना येते। लास्ट भरती 2016ला आली होती आणि 16 नंतर 2019ला भरती आली होती आणि 2019 नंतर जर आपण पाहिलं तर 2019 नंतर 4 वर्षांना म्हणजे 2023ला वनरक्षकची भरती झाली होती आणि 2023 पासून जर पाहिलं 3.5 वर्ष या ठिकाणी होत आले तर वनरक्षकची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर जवळपास जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत भरती पाहायला भेटणार आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।